राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। अहिल्यानगरमधील राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा राहुरी शहरात आयोजित करण्यात आली आहे। 20 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता ही सभा होणार असून या सभेला पर्यटन मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार अशी माहिती प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली आहे। या सभेमुळे निवडणुकीच्या प्रचाराला मोठी गती मिळणार असून भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। यावेळी बोलताना प्रदेश महामंत्री विजय चौधरी म्हणाले, स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी सातत्यानं काम केलंय। त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लाभदायी योजना जनतेच्या दारापर्यंत पोहोचविण्याचं काम केलं। जनमानसात राहून काम करणाऱ्या या लोकनेत्याच्या दुःखद निधनानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, मात्र विरोधकांनी या ठिकाणी घाणेरडं आणि द्वेषाचं राजकारण करत निवडणूक लावली। जनतेला वेठीस धरण्याचं काम विरोधकांनी केलंय, त्याचा रोष जनता मतदानातून व्यक्त करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अक्षयजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब हे उद्या 16 तारखेला येत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही 2 ठिकाणी या विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलेला आहे। त्याचबरोबर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची 20 तारखेला सायंकाळी 6 वाजता राहुरी येथे आणि पंकजाताई यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभेचे देखील आयोजन केलेलं आहे। खरं तर ही निवडणूक वंदनीय स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे या ठिकाणी होत आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी या विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी विकासासाठी अहोरात्र या ठिकाणी परिश्रम घेतलेत। वैयक्तिक लाभाच्या योजनापासून तर सार्वजनिक विकासाच्या योजना त्यांनी घराघरापर्यंत या ठिकाणी पोहोचवल्यात। विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, सभापती राम शिंदे साहेब असतील, माझ्या भगिनी आमदार मोनिकाताई असतील आणि आमचे जिल्हाध्यक्ष माननीय दिलीपजी असतील, अनिलजी मोहिते असतील यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी माननीय अक्षयजी कर्डिले यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र या ठिकाणी परिश्रम घेत आहेत। खरं तर मला या ठिकाणी विरोधी पक्षाची या ठिकाणी कीव येते की त्यांनी अशा पद्धतीनं घाणेरडं राजकारण करण्याची आवश्यकता नव्हती। स्वर्गीय शिवाजीरावजी कर्डिले यांचा निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर त्यांचे सुपुत्र अक्षयजी कर्डिले युवा नेते हे निवडणूक लढवित आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे होती, परंतु कारण नसताना या जनतेला वेठीस धरण्याचा, या मतदारसंघातल्या जनतेला वेठीस धरण्याचा पाप या ठिकाणी विरोधी पक्षानं केलेला आहे आणि म्हणून त्याचा निश्चितपणानं राग या ठिकाणी इथली जनता मतदानाच्या रूपानं या ठिकाणी काढल्याशिवाय राहणार नाही। अक्षयजी कर्डिले प्रचंड मतांनी या ठिकाणी विजयी होतील याची मला या ठिकाणी खात्री आहे, कारण की केंद्राच्या माननीय मोदीजी सरकारचा जो काही विकासाचा निधी असेल, राज्याच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघाचा विकास असेल, पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून DPTCचा निधी असेल, म्हणजे केंद्र, राज्य आणि जिल्ह्याचा नियोजन मंडळाचा निधी जर आपल्याला या मतदारसंघात आणायचा असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला ज्याची केंद्रात, राज्यात आणि जिल्ह्यात सत्ता आहे त्या पक्षाचाच उमेदवार म्हणजे अक्षयजी कर्डिले यांना जनता जनार्दन निश्चितपणानं निवडून देईल याची मला या ठिकाणी खात्री आहे आणि प्रचंड विक्रमी मतांनी आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अक्षयजी कर्डिले या ठिकाणी विजयी होते। धन्यवाद।
पुढे बोलताना ते म्हणाले की केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असून विकास कामांना गती देण्यासाठी राहुरी मतदारसंघातही भाजप महायुतीचा आमदार असणं गरजेचं आहे. त्यामुळे जनता अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार मोनिका राजळे, महापौर ज्योती गाडे, संपर्क मंत्री रवींद्र अनासपुरे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते उपस्थित होते. दरम्यान प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आणि भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना विजयी करण्याचे आवाहन केलं. दरम्यान या सभेकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला निर्णायक वळण मिळणार असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर.